हा संबळ इथं असा का ठेवलाय आणि मुक्ता कुठे सगळं व्यवस्थित तर असेल ना आई राजा मलाच जाऊन पाहावं लागेल. चला आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं वरून कशी ती ही दिसते एकदम. अरे हे सगळं बघून मुक्ताला तर किती हे होईल. हे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्साहामुळं. हो 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 काका हो, भावना पोहोचल्या. भावना पोहोचल्या. गायत्री तू पटकन जा आणि मुक्ताला घेऊन ये. हो. आणि तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. मुक्ता आली की दरवाजा उघडून तिला मस्त सरप्राईज देऊ. तिला एकदम अनबिलिव्हेबल वाटलं पाहिजे काय. येस, आलेच मी. आत्माराम या ना या. इतक्यात कुठं गेले असतील हे? वहिनी, सारंगदादाने बोलवलंय, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बर चल, पण डोळे मिटून यायचा. तू माझ्या हाताला धरून चल. अगं हे काय? बर बाई चल. चल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यामुळेच तुम्ही बिनधास्त होतात का? हे नक्कीच माझ्या घरच्यांबद्दलच असणार आहे, नाहीतर दुसरं काय असणार. हेच असन तर त्यांना माहित नाही की मला माहित आहे हे मी त्यांना अजिबातच समजून देणार नाही, नाहीतर त्यांचा आनंदच संपून जाईल. इथे अशी 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 दरवाजा समोर ये. आणि अशा प्रकारे काय मी करा. तर अशा प्रकारे आज आपल्या मुक्ताचा तो हा काय म्हणतात त्याला ते हे पाय हा पायच, पण त्याला काहीतरी छान मस्त शब्द आहे रे एक. हा चरण स्पर्श. तर अशा प्रकारे आज आपल्या मुक्ताचा चरण स्पर्श या ठिकाणी. तुम्ही थांबा हो दादा, होऊन जाऊ दे. येस. मुक्ता, तुझ्यासाठीचं अनबिलिव्हेबल सरप्राईज आहे. मी आहे ये. वहिनी, कसं वाटलं दादाने दिलेलं सरप्राईज? भारी, लईच भारी सजवली तुम्ही खोली. आता मला माझ्या घरचे आल्याचं सरप्राईज देतील. कसं आहेस? तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीक आहे. मुक्ताला दागिने द्या आलो होतो,
अरे वा. खर तर मोठे मालक, तुमच्या पायाजवळ पण उभं राहायची आमची लायकी नाही, पण तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही माझ्या मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारलं. तुमचे उपकार कसे मानायचे कळत नाही बघा. तुमच्या मुलीला स्वीकारलंय हे तुम्हाला कोणी सांगितलं? घरामध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीला सून करून घ्यायला मला काय वेड लागलंय? पण मुक्ताताई तर इथं सून म्हणून आली आहे ना. काय? ते ताई सून म्हणून आली आहे ना. त्याची बायको म्हणून आली. या घरची सून ती कधी होऊ शकत नाही, कधीच नाही. एवढंच काय, ती या घरामध्ये कधी राहणार नाही. युवराज, हा दादा. आत्मारामला भेटायला एक खास गृहस्थ आलेत. जरा बोलवून आणतोस? हो. या. मला माहित आहे, तुम्ही मगाशी मला म्हणाले होते ना, मला काहीतरी दाखवणार आहे जे बघून मला लय आनंद होणार आहे. ते अजून दाखवायचं बाकी आहे ना. मुक्ता, अगं ते सरप्राईज हेच तर आहे बघ. मला माहित आहे, खरं सरप्राईज तुम्ही लपवताय. बरं, मी डोळे झाकीते. तुम्हाला कुठं घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नाहीतर कुणाला इकडं घेऊन यायचं असेल तर इकडं घेऊन या. तुझं गावाकडचं घर आता ते तुझं राहिलेलं नाहीये, आता ते माझ्या मालकीचं झालंय.